शिवा 9 जानेवारी प्रोमध्ये कीर्ती वंदे आणि आजीला म्हणते, नेहा आणि आशूचं लग्न करायचं हा निर्णय भाऊंचा आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना भेटून काहीच उपयोग होणार नाही. पण तुम्हाला भेटायचं असेल तर भेटू शकता. ती एवढी प्रेमाने बोलते की आजीला संशय येतो. ती निघून गेल्यानंतर दिव्या म्हणते, अजिबात त्या भाऊंना भेटायचं नाही. त्यांना काय वाटलं आपण त्यांचे पाय पकडणार? आजी आणि वंदी तिच्याकडे बघतात. दिव्या म्हणते, मी आलेचा आणि कीर्तीच्या मागे जाते. वंदी म्हणते, आई आता काय करायचं? आजी म्हणते, वंदे नक्कीच काहीतरी गोलमाल आहे. मला नाही वाटत भाऊ असं कधी बोलतील आणि आपण ह्या कीर्तीवर विश्वास ठेवायचा. अगं माहिती आहे ना ती कशी आहे? आशू आणि शिवाचं लग्न मोडण्यासाठी तिने किती प्रयत्न केले आणि आता तर तिला हातची संधी चालून आली. नेहा गॅरेजमध्ये येते आणि म्हणते, शिवा अगं हे काय केलंस? शिवा म्हणते, मी कुठं काय केलं? नेहा म्हणते, तुला बोलायची काय गरज होती? अगं ह्यामुळे तुमच्या नात्यामध्ये अजून दुरावा येणार. तुला नातं जोडायचं की तोडायचं आहे? तुला माहिती आहे आज आशू किती चिडला होता. तो म्हटला, तुझे काय सगळं करते ना ते मुद्दाम. इगोच्या भरात त्याने असा काही निर्णय घेतला तर? शिवा म्हणते, बघ नेहा त्याने लग्नाला होकार दिला आणि तो जरी मंडपात असला ना तरी तो ते लग्न करणार नाही. कारण मला माहिती आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे. भर लग्नातनं तो माझ्याकडे पळत येईल. नेहा चेष्टा करत म्हणते, ओहो शिवा एवढा कॉन्फिडन्स? शिवा म्हणते, मला आहे शिवावर कॉन्फिडन्स. तो जरी बोलत असला ना तरी त्याला माहिती आहे मी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. आणि मी आशूला ओळखते ना, तो खूप हळवा आणि प्रेमळ आहे. तो कामगारांच्या भल्यासाठी हे सगळं मान्य करेल. पण आता माझ्यावर राग असल्यामुळे तो विरोध करतोय. कीर्ती जाते आणि म्हणते, आई तुला माहिती का आज मीटिंगमध्ये शिवानी काय केलं? अगं तिने आपल्या आशूला तोंडावर पाडलं. सीता म्हणते, कीर्ती नक्की काय झालं ते नीट सांगशील का? ती म्हणते, आई तुला माहिती आहे ना प्रेझेंटेशनसाठी आशूने किती तयारी केली, किती मेहनत घेतली? सीता म्हणते, हो. कीर्ती म्हणते, ऑलमोस्ट आशूचं प्रेझेंटेशन सगळ्यांना आवडलं होतं आणि सगळ्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. सीता म्हणते, मग मग काय प्रॉब्लेम आहे? ती म्हणते, अगं त्याच वेळेस शिवामध्ये बोलली आणि म्हणाली हे मला आवडलं नाही. सीता म्हणते, हिचा काय संबंध? ही कोण आहे आवडायला आणि न आवडायला? कीर्ती म्हणते, आई ती आशू आणि आपली जिरवण्यासाठी हे सगळं करते. आणि तुला माहिती आहे का भाऊंनी आशूची साथ न देता शिवाची साथ दिली आणि मग काय सगळ्या कामगारांकडून शिवाचा जय जयकार झाला. सीता म्हणते, हे पण ना यांचं काय करावं तेच कळत नाही. स्वतःचा मुलगा सोडून हे का त्या मुलीची साथ देत आहेत? तेवढ्यात आशू येतो आणि जायला लागतो. सीता म्हणते, आशू थांब, तू का त्या मुलीचं ऐकून घेतोस? बरं मला एक सांग, आज जर तुझी ती बायको नसते तर तू ऐकून घेतलं असतं का? आता हे नातं तुटलं आणि याचा शेवटचा धागासुद्धा तू तोडून टाक. इकडे शिवाचं आशूवरचं प्रेम बघून नेहा पण इम्प्रेस होते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.